बातमी सरकारी अधिकाऱ्यांसंदर्भात राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांबाबत काय नेमकी बातमी आहे पाहूयात। मंत्रालय आणि राज्य सरकारच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर आणि मलाईदार खात्यांवर कब्जा करून बसलेले अधिकारी आता रडारवर आलेत। अशा तब्बल 314 अधिकाऱ्यांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाने तयार केली असून गेल्या काही दिवसांपासून या अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाते आहे। त्यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा आढावा घेतल्यानंतर आता या अधिकाऱ्यांना तत्काळ इतर विभागात हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय। काही अधिकारी तब्बल 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच विभागात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये विशेषतः महसूल आणि नगरविकास विभाग असो वा अन्य महत्त्वाची खाती काही विशिष्ट अधिकारी वर्षानुवर्ष एकाच जागी पाय रोवून बसलेत। राजकीय नेत्यांशी असलेल्या साठलोट्यामुळे आणि वरदहस्तामुळे हे अधिकारी एकाच मलाईदार पोस्टवर वर्षानुवर्ष टिकून असतात। अशा अधिकाऱ्यांना शोधून त्यांना धक्का देण्याचं काम आता मुख्यमंत्री कार्यालयाने हाती घेतलंय। यापूर्वी मंत्री आस्थापनेवर अनेक वर्षांपासून रुजू असलेल्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत नवीन अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती। तसंच मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय मंत्र्यांच्या आस्थापनेवर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास मज्जाव करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयात वर्षानुवर्ष एकाच खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांची कसून छाननी करण्यात आली आहे। बातमी रुग्णालयांसंदर्भात अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीसंदर्भात चौकशी सुरू झाली आहे। काय धक्कादायक माहिती समोर आली आहे पाहूयात। अमरावतीच्या या रुग्णालयातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारने चौकशीचा वेग वाढवलाय। या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। समितीमध्ये आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह AIMS च्या अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। मात्र जिल्हा प्रशासनाने रुग्णालयाचे नियमित फायर ऑडिट झालं असल्याचं स्पष्ट केलं असून 2026च्या ऑडिटसाठी अर्जही करण्यात आल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता चौकशीचा केंद्रबिंदू केवळ फायर ऑडिट झालं की नाही एवढाच राहिलेला नसून ऑडिट नंतर प्रत्यक्षात कोणत्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या यावर सुद्धा असणार आहे। दरम्यान आणखी एक गंभीर बाब तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे, ती म्हणजे आगीच्या तडाख्यात आलेल्या नवजात विभाग रुग्णालयाच्या मूळ इमारतीच्या आराखड्याचा भागच नव्हता अशी माहिती समोर आली आहे। तसंच नवजात अतिदक्षता विभाग 3ऱ्या मजल्यावर का ठेवण्यात आला याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे। तर विख्यात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी सरकारी रुग्णालयाचं कसं विश्लेषण केलंय पाहूयात। शासकीय यंत्रणेमध्ये पेपरवरती फायर ऑडिट करणे, इलेक्ट्रिकल ऑडिट करणे हे पेपरवर्क बऱ्याचदा परफेक्ट केलं जातं, पण त्या गोष्टी पेपरवरच राहतात। खरं फायर ऑडिट, खरी फायर अलार्म सिस्टम, त्यानंतर प्रत्येक काही इमर्जन्सीज असल्या तर कोड ब्ल्यू, कोड ग्रे अशा प्रकारची जी मार्गदर्शक तत्व जी कुठल्याही रुग्णालयांना लागू होतात ती शासकीय रुग्णालयांमध्ये त्याचा कुठेही थांगपत्ता नाही, त्याची कोणालाही काही माहिती नसते, त्याचं कुठलेही मॉक ड्रिल म्हणजे असं झालं तर काय करायचं असा याची ट्रेनिंग स्टाफला नसते। आणि नवजात बालकांच्या बाबतीत एक वेळ मोठा रुग्ण असेल तो आगीमध्ये धावून बाहेर जाऊ शकतो, पण लहान बालकांसाठी त्यावेळेला फायर अलार्म सिस्टम जाऊन अग्निशामक दलाचे लोक तिथे किती वेळात पोहोचले, त्याला रिस्पॉन्स टाइम काय होता, तिथे अलार्म सिस्टम होती का, तर याची सगळ्यांची उत्तर ही नकारार्थीच असणार आहे। आता यानंतर एक साहजिक रिॲक्शन निघते की सगळ्या रुग्णालयांचं फायर ऑडिट करा। तर हे फक्त फायर ऑडिट करून हे होणार नाही, तर ही नियमित ही यंत्रणा राबवली जाईल आणि परत अशी घटना कधीही होणार नाही याची त्या फील्डवरती या गोष्टी राबवल्या जाणं हे जास्त गरजेचं